नमस्कार मंडळी, मी जया. आपलं गाव या यूट्यूब चॅनलवर आपण बनवणार स्पेशल अशी गावरानी रेसिपी हिरव्या चण्यांपासून पानवडे. आणि पूर्ण हिरवीगार आपली भाजी करायची आपल्याला. त्यासाठी घेतले मी 1 वाटी हिरवे चणे घेतले काढून. त्यासाठी 10 हिरवी मिरची घेतली आहे, लसूण पाकळ्या घेतल्या 8 ते 9, एक मीडियम आकाराचा कांदा घेतला आहे आणि 1 छोटे टोमॅटो चिरून घेतले आहे. त्याला फोडणीसाठी आपण जिरे मोहरी थोड्या घेतल्या मी, कोथिंबीरच्या काड्या. हे बघा, कारण ह्या कोळ्या होत्या, याची फार स्वाद छान लागतो यानी. तर चला पुढील कृतीकडे वळूया. हे बघा, मी घेतलाय मिक्सरचं पाट. त्यात टाकायचे आपल्याला लसूण पाकळ्या 3 ते 4 आपल्याला काढून ठेवायचे. त्यात टाकायचे कोथिंबीरची दांडी. हे बघा, थोडे टाकूया आपण जिरे. आपल्याला टाकायची या हिरवी मिरची थोडी चिरून टाकून घेऊ, तोडून टाकून घेऊया. त्याने चव फार छान लागते. बघा, 5 हिरवी मिरची टाकली आहे. याच्याला आपल्याला फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे. हे बघा, आपली पेस्ट छान करून झाली आहे, मस्त अशी. तर चला याला आपण काढून घेऊया. खूप जाड पण नको, खूप बारीक पण नको. बघा, आपली पेस्ट तयार झाली आहे. यातच आपल्याला आपण घेतलेले हिरवे चणे बारीक करून घ्यायचे आहे व त्या 4 लसूण पाकळ्या. यात टाकायची आपल्याला हिरवी मिरची. बघा, 4 हिरवी मिरची टाकली आहे. तर चला याला पण आपण बारीक करून घेऊया. हे बघा, आपली पेस्ट करून झाली आहे. थोडे चणे बाकी आहे, तर चला ते पण आपण फिरवून घेऊया. याप्रमाणे पेस्ट करायची आहे. हे बघा, खूप जाड पण नको, खूप बारीक पण नको. बघा, मस्त अशी पेस्ट तयार झाली आहे. तर हे बघा, आपली पेस्ट पूर्ण तयार करून झाली आहे. तर चला पुढील कृतीकडे वळूया. आपण गॅस पेटून घेऊया. तर चला यात टाकूया आपण थोडे तेल. हे बघा, याला गरम होऊ देऊया. बघा, आपले तेल छान तापले. यात टाकायची आपल्याला मोहरी. हे बघा, थोडे टाकायचे आपल्याला जिरे. 5 ते 6 टाकूया आपण कढीपत्ता. यात टाकूया आपण चिरलेला कांदा. याला छान लाल होऊ देऊया. यातच टाकून घ्यायची आपण केलेली लसूण, हिरवी मिरची व कोथिंबीरची दांडी, त्याची पेस्ट. याला छान होऊ देऊया. हे बघा, आपला कांदा छान होत आलाय. यात टाकायची आपल्याला थोडी अशी हळद. हे बघा, यात टाकूया आपण टोमॅटो. याला 2 मिनिटं होऊ देऊया. यात टाकूया आपण थोडे पाणी. व आपण त्यात चणे बारीक करून घेतले होते ते पण पाणी टाकून द्यायचे. यात परत थोडे पाणी घालूया. याला छान उकळी येऊ देऊया. हे बघा, आपल्या सारणात आपल्याला टाकायचे 1 छोटा चम्मच चण्याची डाळीचे पीठ. बॉइलिंगसाठी थोडेसे किंचित तेल, 1 छोटा चम्मच. आपण चवीनुसार मीठ. टाकूया थोडी हळद. याला छान एकत्र करून घेऊया. चला, हे बघा, आपलं सारण एकत्र झालंय. याचे आपण वडे बनवून घेऊया. तर हे बघा, याचे छोटे छोटे गोळे घ्यायचे.
हातावर छान थापून घ्यायचे. बघा मस्त असे वडे तयार करून घ्यायचे आपल्याला. पटापट बनणार. भाजी खायला फार पौष्टिक असते. या प्रकारे सर्व वडे तयार करून घेऊया. का आपले सर्व वडे तयार झाले. तर चला पुढील कृतीकडे वळूया. हे बघा आपली ग्रेव्ही छान उकडली आहे. यात टाकूया आपण चवीनुसार मीठ आता. आणि या उकडत्या पाण्यात टाकायचे आपल्याला आपण बनवलेले वडे. हे बघा छान असे अलगद असे सोडायचे. आपण गॅसचा पॉवर कमी करूया. मंद आचेवर याला होऊ देऊया 8 ते 9 मिनिटं. यावर ठेवूया झाकण. हे बघा 7 ते 8 मिनिटं झाले. आपली भाजी तयार आहे. बघा मस्त अशी शिजली आहे. चला गॅस बंद करून देऊया. त्याला आपण सर्व करूया. बघा आपली ग्रीन भाजी चण्याची मस्त अशी हिरवीगार अशी भाजी आपली तयार झाली आहे. मस्त अशी रेसिपी आहे. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक कराल, शेअर कराल, सबस्क्राईब कराल, बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.